शेतकरी बांधवांनो, 2023 वर्षाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे। या वर्षाच्या गेल्या काही महिन्यात पावसाने हजेरी लावलेली। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्र देशातही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यानंतर आता वर्षाअखेर आणि नवीन वर्षात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त करण्यात आलेली आहे। 31 ते 1 जानेवारी रोजी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज IMDने व्यक्त करण्यात आलेला आहे। तर हवामान विभागाने काय अंदाज देण्यात आलेला आहे? देशातील तमिळनाडूमधील किनारपट्टीवर 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यासह देशातील हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्ली NCR मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाच्या खासगी संस्था स्कायमेटने पावसाबद्दल अंदाज दिला आहे। 30 ते 1 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नववर्षाचे स्वागत करणाऱ्या लोकांच्या आनंदावर पावसाचे विरजण पडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना नुकसान होणार। राज्यात अवकाळी पाऊस कोसळल्यास त्याचा फटका रब्बी हंगामाला बसण्याची शक्यता आहे। यंदा कमी टक्के पाऊस झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यात रब्बी पिकात घट झाली आहे। तसेही थंडी पडलेली नाही, त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची शक्यता आहे। या वातावरणामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं राहिलेले आहे। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।